हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मग फायनली काल निर्णय कळला रे. आता पुढचे 15 दिवस आपण लॉकडाऊनमध्ये असणार आहोत. तुमची परीक्षाही त्या काळात होऊन जाणार आहे खरं तर. बाकी मग तुम्ही MCQ काढलेत का? काहीतरी उत्तर द्या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही हे तर कळू दे मला. Yes, ma'am. ओके, कूल. सो तुम्ही काढलेत MCQ? ओके. आळशीपणा केलेला दिसतोय. हरकत नाही. मला जर आधीच कळलं तुम्ही काढलेत नाही काढलेत तर त्याच्याप्रमाणे मी पुढचं सेशन घ्यायचं की नाही ते ठरवू शकेन. बरोबर आहे की नाही? बट इट्स ओके. मी तुम्हाला ते नंतर विचारेन. आपण डायरेक्टली जम्प करूया आपल्या धड्याकडे. आज आपला या वर्षातला जवळजवळ शेवटचा काय म्हणतात तो लेसनचा वेळ आहे. इन द सेन्स हा आपला शेवटचा धडा आहे आणि आपण स्पेसिफिकली त्याचा शेवटचा लेसन घेतोय. सो इट्स लाईक लास्ट लेक्चर फॉर इकॉनॉमिक्स. मे बी आपण MCQचं सेशन चालू ठेवू शकू एखाद 2 दिवस, आज उद्या मे बी, पण तरी. ओके, लेट्स स्टार्ट. पहिली आपण जी मेथड बघितली होती कॅपिटल बजेटिंग इव्हॅल्युएट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटची वर्थ व्हाईल. तर इन्व्हेस्टमेंटची वर्थ ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण जी पहिली मेथड वापरली ती कोणती होती? तुम्हालाच सांगायला लागणार आहे मला. PBP असं काहीतरी नाव होतं का त्याला? व्होकलाइज व्हा मुलांनो. ठीक आहे, PBP मेथड होती ती, पे बॅक पिरियड मेथड. त्याच्यानंतर दुसरी काल आपण जी बघितली ती होती नेट प्रेझेंट व्हॅल्यू NPV मेथड, राईट? तुम्हाला आठवत असेल होपफुली. आपण त्यात काही फॉर्म्युले बघितले होते, बरोबर ना? आणि आपण हे बघितलं होतं की NPV इज इक्वल टू DPV, दॅट इज डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट, दॅट इज आय. आणि मग DPV कसा काढायचा तो फॉर्म्युला बघितला आपण. एक समही सॉल्व्ह केला होता, राईट? तसंच दुसरंही मला वाटतं सम सॉल्व्ह केलं होतं का आपण, मला आठवत नाही आता, पण मे बी आपण केलं असेल. आता मी खूपच गोल बोलते मला कळतंय. पण आपण आता ह्या दुसऱ्या मेथडवर जम्प करणार आहोत, दॅट इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न ही एक आणखीन पॉप्युलर टेक्निक आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंगचा. ही मेथड, दिस मेथड इज इव्हॅल्युएटिंग अ प्रोजेक्ट इज दिस मेथड ऑफ evaluation of project is based on the technique of discounting cash flow. It is similar to the Keynesian concept of marginal efficiency of a capital. म्हणजे थोडक्यात ही जी मेथड आहे इव्हॅल्युएशनची, तिचं बेसिस काय आहे? तर तिचा बेसिस आहे केनेशियन कन्सेप्ट, मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल. म्हणजे ॲक्च्युली केनेशियनची ही कन्सेप्ट काय आहे? त्याला MEC असं म्हटलं जातं, की तुमच्या कॅपिटलला किती रिटर्न मिळण्याची, तुम्ही कॅपिटलमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचा इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न मिळण्याची शक्यता किती आहे, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तितकी ताकद आहे का, हे सांगणारा जो रेट असतो त्याला मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल असं म्हटलं जातं, जे आपल्याला पुढच्या वर्षी शिकायचं आहे. इन अदर वर्ड्स, IRR इज डिफाईन्ड ॲज, दॅट इज इंटरनल. बघा, IRR म्हणजे काय? इंटरनल रेट ऑफ रिटर्न. सो IRR is defined as the rate at which present values of all the net cash inflows is equal to the initial cost of project. म्हणजे थोडक्यात इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा अशा प्रकारचा रेट आहे ज्या रेटवरती आपली जी प्रेझेंट व्हॅल्यू आहे नेट कॅश इनफ्लोची, म्हणजे ओव्हरऑल आपल्याकडे जो प्रेझेंट मधला आत्ताच्या काळातला कॅश आपल्याला मिळते त्या कॅशची व्हॅल्यू इक्वल असली पाहिजे. किती? इनिशियल कॉस्ट ऑफ प्रोजेक्टच्या. म्हणजे जेव्हा सुरुवात केली प्रोजेक्टला तेव्हा त्या प्रोजेक्टची किती कॉस्ट होती याच्याशी आजचा माझा प्रेझेंट कॅश इनफ्लो हा इक्वल असला पाहिजे. त्या रेटला म्हणतात IRR, दॅट इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इन मोर सिम्पलर टर्म्स, IRR इज द रेट ऑफ डिस्काउंट ॲट विच प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ रिटर्न इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॉस्ट. म्हणजे थोडक्यात IRR म्हणजे
प्रेझेंट व्हॅल्यू जी आपल्याला रिटर्न्स म्हणजे आज आपल्याला जे रिटर्न्स मिळतात इन्व्हेस्टमेंटवरचे ते आपल्या नॉर्मल कॉस्टच्या इक्वल असले पाहिजेत. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॉस्ट. सो इट इज अ रेट ऑफ डिस्काउंट ॲट विच NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज 0. म्हणजे जेव्हा तुम्हाला NPV 0 दिसतो, आपण हे काल बघितलं होतं, जर NPV 0 दिसलं तर आपण इनडिफरंट असतो की हा प्रोजेक्ट करावा की नाही. पण इंटरनल रेट ऑफ रिटर्नमध्ये आपण अशाच प्रकारचा रेट ऑफ डिस्काउंट शोधतो ज्यात NPV हा 0 आहे. सिम्बॉलिक टर्ममध्ये हा फॉर्म्युला आपल्याला कळतो. आय, that is investment cost of project, is equal to R1, that is expected annual cash flow for first year, upon 1 plus R. इथला छोटा r हा इंटरनल रेट ऑफ रिटर्न आहे. जर समजा तुम्हाला आठवत असेल तर डिस्काउंटेड रेट किंवा इंटरेस्ट रेट असं गेल्या वेळेच्या फॉर्म्युल्यात होतं. पण यावेळी फॉर्म्युला जरी सेम असला एकदम, तरी पहिली गोष्ट तो वेगळा कॅल्क्युलेट करतोय. हा कॅल्क्युलेट करतो इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट, आणि ह्याच्यासाठी R1 हे एक्सपेक्टेड ॲन्युअल कॅश फ्लो आहे पहिल्या वर्षाचा. R2 म्हणजे एक्सपेक्टेड ॲन्युअल कॅश फ्लो ऑफ सेकंड इयर, आणि N म्हणजे लाईफ टाईम ऑफ अ प्रोजेक्ट आहे. So in economic sense, the internal rate of return IRR may be either the rate of return on the unrecovered investment balance in the project, or the rate of return earned on the initial investment made in the project. म्हणजे IRR हा असा एक रेट असेल ज्यात आपल्याला अनरिकवर्ड इन्व्हेस्टमेंट जी आपण रिकवर करू शकलो नाहीये किंवा जी प्रोजेक्टमध्ये बॅलन्समध्ये उरली आहे त्याच्यावरचा रिटर्न, किंवा असा रेट जो आपल्याला सांगेल की इनिशियल इन्व्हेस्टमेंट केल्यावर माझ्या प्रोजेक्टमधून मला किती रिटर्न मिळेल. सो अकॉर्डिंग टू प्रोफेसर प्रसन्न चंद्रा, द फर्स्ट इंटरप्रिटेशन ऑफ IRR इज मोर रिअलिस्टिक. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपण जे पहिलं IRR इज ऑन द IRR is the rate of return on the unrecovered investment balance in the project, हे जास्त बरोबर वाटतं त्यांच्या दृष्टीने. कोणाला? प्रोफेसर प्रसन्न चंद्रा यांना. It recognizes the time value of money. It deals with the whole range of annual returns earned during the lifetime of the project, and it provides meaningful consideration to the entrepreneurs in their decision making process. म्हणजे ओव्हरऑल कशा प्रकारे IRR ही मेथड आपल्याला मदत करते, तर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी कन्सिडर करते, जे आपण बघितलं होतं NPV मध्ये पण कन्सिडर केलं जातं. ओव्हरऑल कम्प्लीट ॲन्युअल रिटर्न किती मिळणार आहेत एका लाईफ टाईममध्ये प्रोजेक्टच्या ते आपल्याला समजून येतं, आणि एंटरप्रिनर्सना त्यांचं डिसिजन मेकिंग करायला अतिशय मिनिंगफुल असं कन्सिडरेशन किंवा मिनिंगफुल डेटा या मेथडमधनं अवेलेबल करून दिला जातो. ऑल्सो देर आर सम लिमिटेशन्स टू दिस मेथड. IRR criteria makes no distinction between lending and borrowing. म्हणजे IRR मध्ये इंटरनल रेट ऑफ रिटर्नच्या क्रायटेरियामध्ये लोन देणं आणि लोन घेणं या बाबतीत कुठलंही डिस्टिंक्शन केलेलं नाही, विच शुड बी मेड. देर मे बी अन युनिक IRR in a project. There may be multiple rates of return, then it becomes very complex phenomena. सो आता आपण फक्त एकच छोटा R कन्सिडर करतोय, पण अनेक R असू शकतात. म्हणजे डिस्काउंटेड रेट आपण ज्याला म्हटलं होतं, किंवा इथे आपण म्हणताना छोटा R ला बघा काय म्हटलं होतं, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तर ते इंटरनल रेट ऑफ रिटर्न मे बी वेगवेगळे असू शकतात, आणि त्यामुळे असे जेव्हा वेगवेगळे रेट असतील तेव्हा कॅल्क्युलेशनमध्ये खूप कॉम्प्लेक्झिटी वाढेल, आणि देन IRR क्रायटेरिया विल बिकम very complex phenomena. It is not suitable method for ranking the projects having substantially different investment cost. So ज्या प्रोजेक्टमध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्शिएटिंग अशा इन्व्हेस्टमेंट कॉस्ट असतात, त्या कॉस्टचं त्या प्रोजेक्टचं रँकिंग करणं, त्यांना कम्पेअर करणं, याच्यासाठी ही मेथड सुटेबल नाही आहे. आणि इट इज क्वाईट कंबरसम ॲज इट्स कॅल्क्युलेशन इज कॉम्प्लिकेटेड, अँड सो इट्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड यूज इट इन अ प्रॅक्टिस. सो ओव्हरऑल ही थोडी जास्त हार्ड मेथड आहे, कंबरसम, कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड आहे, आणि म्हणूनच इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड यूज इन अ प्रॅक्टिस. सो ओव्हरऑल तुम्ही बघू शकता की या ओव्हरऑल धड्यामध्ये आपण या काही की टर्म्स बघितल्या होत्या. पहिलं होतं कॅपिटल बजेटिंग, दुसरं होतं इंटरनल रेट ऑफ रिटर्न IRR, देन नेट प्रेझेंट व्हॅल्यू NPV,
ज्याचा फॉर्म्युला होता NPV इज इक्वल टू DPV मायनस आय, इनिशियल इन्व्हेस्टमेंट. अँड देन देर वॉज दिस पे बॅक पिरियड, PBP. याला पे आउट पिरियड किंवा पे ऑफ पिरियड असंही म्हटलं जातं. सो ओव्हरऑल मी तुम्हाला कॅपिटल बजेटिंगचं सगळं जे आहे ते शिकवलंय, सांगितलंय. मला सांगा, तुम्हाला यातलं काही लक्षात आलं नाहीये, काही कन्फ्युजन आहे असं आहे का रे? आपण बघितलं, तुम्ही सांगू शकता मला जर काही शंका असतील तुमच्या. इज देअर एनी कॉम्प्लिकेटेड थिंग जे तुम्हाला असं वाटतं मॅडम हे तुम्ही परत सांगितलं तर बरं होईल, असं आहे का काही? बरं, हा लेसन किती जणांना समजलाय जरा त्यांनी त्यांचे हात वर करा बरं. रिअली कुणालाच समजला नाहीये? तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय राईट? मी काही तुम्हाला प्रश्न नाही विचारणार आहे रे, पण मला तुम्हाला कळलंय का ते करू देत, म्हणजे मग आपण पुढे जाऊ शकतो. इन द सेन्स आपण याच्यावर डिस्कस करू शकतो. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय का रे खरंच? ओके, कूल. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय म्हणजे असं मला म्हणता येईल. मला एक हात दिसलाय म्हणून. गुड. सो मला आता असं सांगा, तुमचे हात दिसतात मला वर, की तुम्हाला समजलंय असं मी कन्सिडर करते या बाबतीत. पुन्हा एकदा आपण हा धडा थोडासा रिवाईज करूया, म्हणजे तुम्हाला आपोआपच एकदा अंदाज येईल काय धडा होतं आणि त्याच्यात कसे MCQs निघू शकतात. ओके. सो आपण हे बघितलं की कॅपिटल बजेटिंग म्हणजे काय, बरोबर. कॅपिटल बजेट हे लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी घेतलेले फायनान्स रिलेटेड डिसिजन मेकिंगला मदत करणारे कॅपिटल आउटलेस बद्दल खर्च असतात एखाद्या प्रोजेक्टसाठी. आणि ओव्हरऑल कुठलाही नवीन प्रोजेक्ट हातात घ्यावा का, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावी का आणि त्याची कॉस्ट ऑफ कॅपिटल काय असेल, अशा वगैरे रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याचे डिसिजन आपल्याला कॅपिटल बजेटिंग मधून घ्यावे लागतात. कॅपिटल बजेटिंग हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण कॅपिटल बजेटिंगच्या डिसिजनचा लॉंग टर्म इम्पॅक्ट दिसतो. एकदा खर्च केले, कॅपिटल आउटले असतील तर ते इरिव्हर्सिबल असतात, म्हणजे तुम्ही ते वजा नाही करू शकत. कॅपिटल बजेटिंग योग्य प्रकारे असेल तर ते रिस्क कमी करतं, अनसर्टन्टीज कमी करतं, जास्तीत जास्त रिटर्न्स देतं इन्व्हेस्टमेंटवर, वेस्टेज होत नाही, ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस होतं आणि ओव्हरऑल फर्मची प्रॉफिटेबिलिटी आणि डिसिजन मेकिंगची एफिशियन्सी वाढते. ओके. पण ऑब्व्हियसली कॅपिटल बजेट करण्यात प्रचंड डेटा लागतो, प्रचंड वेळ लागते, प्रचंड कॉस्ट असते आणि त्यामुळे छोट्या फर्म्सना खूपदा कॅपिटल डिसिजन मेकिंग किंवा नॉट डिसिजन मेकिंग, कॅपिटल बजेटिंग करणं कठीण जातं. आपण हेही बघितलं काय प्रॉब्लेम्स रिलेटेड होते कॅपिटल बजेटिंगचे. देन वी सॉ द स्टेप्स इन कॅपिटल बजेटिंग. दॅट इज पहिलं, सर्च ऑफ न्यू इन्व्हेस्टमेंट प्रपोजल. कुठल्या इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमध्ये कुठल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, त्यासाठी प्रोजेक्ट सर्च करणं, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांचं नॉलेज घेणं, त्यांची जॉग्राफी काय, त्यांचे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट काय, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन असे प्रोजेक्ट सर्च करणं. देन अशा नंतर क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट, म्हणजे त्या प्रोजेक्टचं ओव्हरऑल त्यांचं मॉडर्नायझेशन, मेंटेनन्स, इनोव्हेशन, एक्सपान्शन ऑफ एक्झिस्टिंग मार्केट, इन्क्रीजिंग आउटपुट अँड ऑफ द एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स, कॉस्ट रिडक्शन, आणि अशा प्रकारच्या क्रायटेरियावर, कॅटेगरीजवर क्लासिफिकेशन करायचं असतं. आणि मग कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करायचं असतं की आपल्याला किती कॅश फ्लो येईल, आपली किती कॉस्ट होईल आणि त्याने हा प्रोजेक्ट फायद्यात असेल का नाही. एकदा तुम्ही कॅश फ्लो एस्टिमेट केलेत आणि मग कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट केली की तुमच्या लक्षात येतं की आपली जी इन्व्हेस्टमेंट आपण करायचा विचार करतोय ती वर्थ आहे का, मेजरमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट वर्थ. आणि मग जर ती वर्थ असेल तर त्याचा फिजिबिलिटी स्टडी करून आपल्याला लक्षात येतं की आपण या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करावे का न करावे. सो दॅट इज फिजिबिलिटी स्टडी. अँड देन वी मेक अ डिसिजन की आपण हा इन्व्हेस्टमेंट करणार आहोत की नाही इन्व्हेस्टमेंट करणार होती. ओके. अँड देन वी इम्प्लिमेंट. आपण जो डिसिजन घेतला असेल त्याप्रमाणे प्लॅन करतो, त्यानंतर त्या प्रकारची मशिनरी इक्विपमेंट आणतो,
कन्स्ट्रक्शन रिक्वायर असेल प्लांटचं, बिल्डिंगचं, मशीन इन्स्टॉल करतो, स्टाफला ट्रेनिंग देतो आणि आपोआपच ओव्हरऑल प्रोजेक्टची सुरुवात करतो. आणि एकदा प्रोजेक्टची सुरुवात झाली, प्रोडक्शन व्हायला लागलं, की त्याच्यानंतर काही काळाने आपला परफॉर्मन्स जो आहे त्याचा रिव्ह्यू केला जातो आणि ओव्हरऑल अशा प्रकारे कॅपिटल बजेटिंगची पूर्ण प्रोसेस रन होते. There are three investment techniques or criteria that we have seen. Methods of investment appraisal असंही म्हटलं जातं त्यांना, पेबॅक पिरियड मेथड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड आणि इंटरनल रेट ऑफ रिटर्न मेथड. आपण बघितलं पेबॅक पिरियड मेथडला 2 नावं होती, पेबॅक पिरियड मेथड, पे ऑफ पिरियड मेथड, पे आउट पिरियड मेथड. फॉर्म्युला होता पेबॅक पिरियड शोधून काढायचा, हा कमीत कमी असला पाहिजे पिरियड. हा पिरियड म्हणजे आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट कधी पूर्ण रिटर्न्स मिळतील हे शोधून काढायचे वेळ होती. सो दॅट इज इनिशियल इन्व्हेस्टमेंट आउटफ्लो डिवायडेड बाय अॅन्युअल कॅश इनफ्लो. पण हे कॅश इनफ्लो 2 प्रकारचे होते. हे कॅश इनफ्लो 2 प्रकारचे होते. ओके. पहिली गोष्ट युनिफॉर्म कॅश इनफ्लो होता, म्हणजे दरवर्षी सेम कॅश इनफ्लो मिळणार. आणि सेकंडली वॅरिंग कॅश इनफ्लो, वॅरिंग अॅन्युअल कॅश इनफ्लो. बेसिस ऑन दॅट आपल्याला लक्षात आलं की 2 वेगवेगळ्या मेथड वापरायला लागतात, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले असतात. आपण त्याची सम्स पण बघितली होती, बरोबर. जर समजा पीबीपी हा मॅक्झिमम इयर्सपेक्षा मी ठरवलंय की माझी मॅक्झिमम इयर्स मी ॲक्सेप्टेबल काय आहेत, मॅक्झिमम ॲक्सेप्टेबल पीबीपी हा जर समजा 5 वर्ष असेल आणि एखाद्या प्रोजेक्टचं कॅल्क्युलेटेड पीबीपी हे 4 वर्ष असेल, देन आय ॲक्सेप्ट दॅट प्रोजेक्ट आणि मी त्यात इन्व्हेस्ट करते. पण 5 वर्ष मॅक्झिमम ॲक्सेप्टेबल पीबीपी असताना जर समजा त्या प्रोजेक्टचं पीबीपी कॅल्क्युलेट केलं ते 6 वर्ष असेल, तर मला ते परवडणार नसतं, कारण मला 5 वर्षात इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न हवेत सगळे, व्हेरॅज त्या प्रोजेक्टमध्ये 6 वर्ष लागणार आहे. सो आय रिजेक्ट दॅट प्रोजेक्ट. ओके. आणि अशा प्रकारे आपण बघितलं की कुठला प्रोजेक्ट किती वर्थ होईल या प्रकारे त्याचं रँकिंग करता येतं. वॅरिंग कॅश इनफ्लोमध्ये क्युम्युलेटिव्ह सम काढायला लागते आपल्याला, दरवर्षी किती कॅश फ्लो मिळणार आहे ह्याची. आणि ज्या वर्षी तो कॅश फ्लो आपल्या इनिशियल कॅश आउटले बरोबर इक्वल होतो, किंवा आपल्याला आपण जेवढे इनिशियली पैसे भरलेत त्याच्या इक्वल कॅश इनफ्लो आपल्याला सगळ्या वर्षांमध्ये मिळतो, देन आपण म्हणतो की ते जे वर्ष असतं ते पेबॅक पिरियडचं वर्ष असतं. जसं की इथे 5,000 इनिशियल कॅश आउटले होता आणि आपण थर्ड इयरमध्ये ते 5,000 रुपये रिकवर केले, म्हणून थर्ड इयर दॅट वॉज 3 वॉज पेबॅक पिरियड फॉर अस. आणि यात वेगवेगळ्या प्रकारचं कंपॅरिझन पण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये शक्य असतं. ऑल्सो आपण जर पुढे बघितलं तर नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड अशी जी बघितली आपण, दॅट इज आपण फॉर्म्युला बघितला, नेट प्रेझेंट व्हॅल्यू एखाद्या प्रोजेक्टची प्रेझेंट व्हॅल्यू ही त्याच्या डिस्काउंटेड प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट अशी काढली जाते. आपण डीपीव्हीचा फॉर्म्युला बघितला, बरोबर. डीपीव्हीचा फॉर्म्युला R1/1+R+R2/1+R² आणि असं पुढे जाऊन RN/1+R⁻n अशा प्रकारे डीपीव्ही शोधता येतं. आणि एकदा ते मिळालं की त्यातून इनिशियल इन्व्हेस्टमेंट वजा केली की आपोआपच आपल्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू मिळते. नेट प्रेझेंट व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर तो प्रोजेक्ट ॲक्सेप्टेबल असतो, नेट प्रेझेंट व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर तो प्रोजेक्ट आपण रिजेक्ट केला पाहिजे. व्हेरॅज नेट प्रेझेंट व्हॅल्यू 0 असेल देन वी आर इंडिफरंट टुवर्ड्स प्रोजेक्ट, की आपण केलं पाहिजे की नाही. मात्र जेव्हा आज आपण रेट ऑफ रिटर्न, इंटरनल रेट ऑफ रिटर्नचा क्रायटेरिया बघितला, तेव्हा आपण असं कळलं, आपण शोधतो की कुठे नेट प्रेझेंट व्हॅल्यू ही 0 येईल, अँड देन वी कॅन ॲक्सेप्ट दॅट विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेट ऑफ रिटर्न. फॉर्म्युला आय म्हणजे इनिशियल कॅश, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट शोधण्याचा सेमच होता. आपण त्यातून शोधलं आणि आपल्याला कळलं की IRR मध्ये इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच रेट ऑफ रिटर्न आहे, जो अनरिकवर्ड इन्व्हेस्टमेंट किंवा बॅलन्स इन द प्रोजेक्ट आपल्याला शोधून देऊ शकतो. सो ओव्हरऑल आपण अशा प्रकारे हा लेसन बघितला होता. तुम्हाला जर यात काहीही शंका असतील तर प्लीज तुम्ही मला विचारा, मी तुमच्यासाठी फोरम उघडते. आहेत का तुम्हाला काही शंका? बर, ठीक आहे. मग आता तुमच्या की कोणी MCQs काढलेत का? सगळ्यांनी सुट्टी घ्यायची ठरवली, एकदम मळं झालंय,
लॉकडाऊन सुरू झालाय तर सगळ्यांनी हात वर केलेत, म्हणजे आपण पुढचं MCQचं सेशन घेणार आहोत. तुम्ही काढलेत का कोणी MCQ? ओके, व्हेरी गुड. सो आपण काय करूया, कालच्या सारखंच आजचं हे सेशन एंड करूया आणि त्यानंतर MCQ सेशनला लॉग इन करूया. ओके, दॅट वुड बी हेल्पफुल फॉर यू. सो मी हे सेशन एंड करते. तुम्हाला जर काहीही शंका असतील मित्रांनो, तुम्ही मला आणि मैत्रिणींनो, तुम्ही मला कधीही विचारू शकता आणि आपण आपोआपच ओव्हरऑल हे सगळं बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या व्हिडिओ लेक्चरच्या अपलोड केलेले आहे. तुम्हाला जेव्हा वेळ होईल, जसं गरज असेल, प्लीज त्या व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओच्या इथे पण तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचं नाव आणि रोल नंबर टाकून अटेंडन्स रजिस्टर करू शकता. आपण हे सेशन क्लोज करूया आणि MCQचं सेशन चालू करूया. ओके, बाय. हॅव अ नाईस डे अहेड. प्लीज स्टे इन. घरीच राहा, कुठल्याही प्रकारे बाहेर पडू नका. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण तरी परत सांगते.